नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा केसागर करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। येणारी अपकमिंग आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा जी तुम्ही एक शेवटचा अटेम्प्ट म्हणू शकता ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅट मध्ये। तर या परीक्षेचं महत्त्व विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त आहे जे 3-4 वर्षापासून अभ्यास करत आहेत। तर याच्यामध्ये जीएस पेपर जो आहे तो आपला खूप इम्पॉर्टंट आहे, सीसॅट क्वालिफाइंग आहे। जीएस पेपर मध्ये जिओग्राफी, एन्व्हायरमेंट, इकोलॉजी हा जो सब्जेक्ट आहे याला वेटेज खूप जास्त आहे। सो जिओग्राफीचे काही लेक्चर्स जे इम्पॉर्टंट राहतील ते आपण इथं घेत आहोत। तर जिओग्राफी मध्ये पार्ट्स भरपूर आहेत, जिओमॉर्फोलॉजी आहे, ओशनोग्राफी आहे, क्लायमॅटोलॉजी आहे। तर याच्यापैकी काही इम्पॉर्टंट पार्ट आहेत ज्याच्यावरती आयोग सतत क्वेश्चन विचारतं। तर जिओमॉर्फोलॉजी मधीलच मृदा हा जो टॉपिक आहे या टॉपिक वरती 100% आयोग क्वेश्चन विचारतं। पूर्वी क्वेश्चन विचारण्याची पद्धत जी होती साधी सोपी होती, म्हणजे तुम्हाला इतके कॉम्प्लिकेटेड किंवा इतके डिफिकल्ट क्वेश्चन विचारले जात नव्हते। पण आता तुम्हाला थोडंसं यूपीएससी टाइप क्वेश्चन विचारले जातात। फॉर एक्झाम्पल आधी तुम्हाला मृदेचं वर्गीकरण वगैरे जास्त विचारलं जात नव्हतं किंवा मृदेचे जे टाइप्स असतात त्याच्यावरती तुम्हाला नॉर्मल क्वेश्चन विचारले जात होते, पण आता तुम्हाला मॅप बेस्ड क्वेश्चन विचारले जाऊ शकतात किंवा सॉइल प्रोफाइल काय असतं किंवा केमिकल इरोजन काय आहे वगैरे वगैरे अशा प्रकारचे थोडे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। ठीक आहे। तर याच्या आधी कोणताही सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी काही महत्त्वाचे रेफरन्स बुक आपल्याला वापरावे लागतात। तर तुम्ही केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जावा, तिथं तुम्हाला एमपीएससी सेक्शन मध्ये स्टेट सर्व्हिस प्रिलियम एक्झाम पेपर 1 मध्ये तुम्हाला जिओग्राफी हा सब्जेक्ट मिळेल। इथं गेल्यानंतर तुम्हाला जिओग्राफीचे जवळजवळ 15 ते 20 इम्पॉर्टंट अशी पुस्तकं मिळतील। याच्या आधी पण मी तुम्हाला जिओग्राफीची बुक लिस्ट दिली होती, पण आता हा जो भाग आहे जिओमॉर्फोलॉजीचा ज्या पुस्तकामधून कव्हर होतोय ते पुस्तक मी तुम्हाला सांगते। इथे तुम्हाला जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया हेही पुस्तक इम्पॉर्टंट आहे, कारण मी आता तुम्हाला काय बोलले की थिअरॉटिकल सोबतच तुम्हाला मॅपचा वगैरे वापर करून पण आयोग क्वेश्चन विचारू शकतं। तर तुम्ही जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया हे पुस्तक डेफिनेटली वापरू शकता। त्याच्यानंतर जिओग्राफी ऑफ इंडिया माजिद हुसेन सरांचं पुस्तक आहे, हेही बेस्ट आहे। पण जिओमॉर्फोलॉजी साठी तुम्हाला प्राकृतिक भारत हे पुस्तक थोडंसं इम्पॉर्टंट वाटतं आणि प्राकृतिक भूविज्ञान ज्याच्यामध्ये तुमचा सगळाच भाग कव्हर होतो, याच्यामध्ये तुम्हाला दाते मॅडमनी हे पुस्तक लिहिलेलं आहे केसागर पब्लिकेशन। याच्यामध्ये भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र आणि सागरशास्त्र सगळा भाग तुमचा कव्हर होतोय। पुस्तक तुम्हाला वेबसाईट वरती मिळून जाईल, प्राकृतिक भूविज्ञान। ठीक आहे, ओके। तर याच पुस्तकातून आणि इतर जे काही पुस्तक आहेत त्याच्यामधून कंटेंट घेऊन आपण हे आजचं लेक्चर कंडक्ट करत आहोत। डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा होऊन जाईल। जे विद्यार्थी संयुक्त परीक्षा 2024 ची तयारी करत आहेत, आपल्या केसागर करिअर अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वरती बॅचेस चालू आहेत, रेकॉर्डेड बॅचेस, तुम्ही त्याचा नक्कीच फायदा घ्या। जर काही तुमचे डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। ठीक आहे, ओके। चला, तर सॉइल किंवा मृदा हा टॉपिक जो आहे हा टॉपिक संयुक्त पूर्व परीक्षेलाही विचारला जातो, पण संयुक्त पूर्व परीक्षेला तुम्हाला फक्त महाराष्ट्रातील मृदा याच्यावरती जास्त फोकस असतो, पण राज्यसेवा पूर्व परीक्षेला तुम्हाला महाराष्ट्रातील मृदा सोबतच भारतातील मृदा याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात। तर त्या दृष्टीनेच आपण इथं थोडंसं कव्हर करणार आहोत। तर हा टॉपिक जेव्हा तुम्ही बघता तेव्हा याच्यामध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे लक्षात घ्या। याच्यामध्ये तुम्हाला मृदेची निर्मिती कशी होते आणि मृदा निर्मितीसाठी जे घटक लागणार आहेत ते घटक कोणते, ठीक आहे, हे आपल्याला इथं माहित पाहिजेत। मृदेची वैशिष्ट्ये तुम्हाला माहित पाहिजेत की मृदेची काय वैशिष्ट्ये आहेत। त्याच्यानंतर आपल्या भारतातील मृदेचे प्रकार आणि त्याचं वितरण कसं आहे हे तुम्हाला इथं माहित पाहिजे, बरोबर। भारतीय मृदेच्या समस्या काय आहेत हेही आपल्याला माहित पाहिजे। मृदा संधारण हा जो भाग आहे ना, हा भाग मुख्य परीक्षेला जास्त फोकस असतो, पण आता आयोग काय करत आहे, मुख्य परीक्षेचाच काही भाग पूर्व परीक्षेला सुद्धा विचारत आहे। त्याच्यामुळं हे जो पार्ट आहे मृदा संधारण हे तुम्ही
प्रिलियमला सुद्धा केलं पाहिजे. भारतातील वनस्पती जीवन, बघा वनस्पतीचं जीवन कशावरती डिपेंड करतं, सॉइल वरती डिपेंड करतं किंवा मृदेवरती डिपेंड करतं. म्हणून आपण इथं जेव्हा मृदा हा टॉपिक बघतो तेव्हा इथं आपण वनस्पती जीवन सुद्धा बघणार आहोत आणि वनांचं वितरण, वनांचे प्रकार याच्यावरती सुद्धा आयोगाचे खूप सारे क्वेश्चन येऊन जातात. वनांचं कार्य काय आहे, भारतातील वनांचं वर्गीकरण आणि वितरण, भारतातील वन क्षेत्राच्या समस्या आणि फायनली राष्ट्रीय वन धोरण जे आहे ना, तर ते वन धोरण सुद्धा आपल्याला इथं बघायचं आहे. हे सगळं मृदा या टॉपिक मध्येच येतं, हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झाला असेल. बघा तर भारतातील मृदा, सॉइल इन इंडिया. आता भारतातील मृदा बघण्याच्या आधी डायरेक्ट आपण मृदेचे टाईप बघायचे का नाही, तर लक्षात घ्या मृदा जी आहे ना, तर मृदा ही एक मूलभूत साधन संपत्ती आहे. लक्षात ठेवा, मृदा मूलभूत साधन संपत्ती आहे, बरोबर. म्हणजे सिंपल सेंटेन्स जरी आलं तरी आपल्याला कधी कधी अडचण येतात, कारण आपण अशा प्रकारची इन्फॉर्मेशन कधी वाचलेलीच नसते. तर भूपृष्ठावरील कणमय सुट्ट्या अशा थराला मृदा असं संबोधतात. तुम्हाला डेफिनेशन भरपूर मिळतील, पण काही बेसिक कॉन्सेप्ट असतात ना, ते समजून घेणं फार महत्वाचं आहे. आपला पृथ्वीचा जो भूपृष्ठ आहे त्याच्यावरचा कणमय सुट्टा थर जो आहे त्याला मृदा असं म्हटलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मृदेमध्ये फक्त असेंद्रिय द्रव्येच असतात का, नाही, सेंद्रिय आणि असेंद्रिय. ठीक आहे, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक असं तुम्हाला आयोग कोणत्याही लँग्वेज मध्ये तुम्हाला देऊ शकतं. लक्षात ठेवा, तर मृदेमध्ये सेंद्रिय आणि असेंद्रिय अशी द्रव्ये मिसळलेली असतात. मृदेमध्ये जल, कार्बन, पोषक द्रव्ये साठवून ठेवण्याची क्षमता असते. लोकसेवा आयोग फार सिंपल क्वेश्चन विचारते, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता की पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. हा क्वेश्चन होता इयत्ता 6वीच्या पुस्तकातला. ठीक आहे, ओके. तर इथं तुम्हाला मृदेमध्ये जल साठवून ठेवण्याची क्षमता असते, कार्बन असेल, पोषक द्रव्य असेल, तर हे तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसतं. लक्षात ठेवा, फक्त जल साठवून ठेवण्याची क्षमता असते का, का पोषक द्रव्य साठवून ठेवण्याची पण क्षमता असते, मग कार्बन साठवून ठेवण्याची पण क्षमता असते का, असे जे डाऊट आहेत ना, हे डाऊट तुम्हाला कधी निर्माण होतात, जेव्हा तुम्ही रेफरन्स बुक व्यवस्थित वाचत नाहीत तेव्हा. जर तुम्ही रेफरन्स बुक व्यवस्थित वाचले तर हा प्रॉब्लेम तुम्हाला येत नाही. ठीक आहे, ओके. मृदेतून वनस्पतींना पोषक द्रव्ये, पाणी यांचा पुरवठा होतो. साधं सिंपल सेंटेन्स आहे. का, तर पोषक द्रव्ये साठवून ठेवण्याची क्षमता मृदेमध्ये असते, बरोबर. म्हणून आपण काय म्हणतो, मृदा ही परिसंस्थेचा पाया आहे. आता लक्षात घ्या, हे सेंटेन्स तुम्हाला दिलं जातं एक्झाम मध्ये. एकच मिनिट थांबा. क्वेश्चन मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा कसा बनतो बघा. तुम्हाला विधान दिलं जातं, विधान. ठीक आहे, विधान दिलं जातं. विधान काय दिलं जातं तुम्हाला, मृदा ही परिसंस्थेचा पाया आहे. मृदा ही परिसंस्थेचा पाया आहे. ठीक आहे, खाली तुम्हाला कारण दिलं जातं, खाली तुम्हाला कारण दिलं जातं. कारणामध्ये काय असेल, मृदेमधून वनस्पतींना पोषक द्रव्य व पाणी यांचा पुरवठा होतो. ठीक आहे, आणि तुम्हाला खाली ऑप्शन असतात. विधान 1 आणि विधान 2 बरोबर असून याला 1 नंबर देते, मी याला 2 नंबर देते. विधान 2 हे विधान 1चं कारण आहे. ठीक आहे, दुसरं सेंटेन्स असतं विधान 1 आणि विधान 2 दोन्ही बरोबर आहेत, पण विधान 2 हे विधान 1चं कारण नाही. तर हे क्वेश्चन तुम्हाला येतात राज्यसेवा पूर्व परीक्षेला. मग याच्यासाठी तुम्हाला हा जो थेरॉटिकल पार्ट आहे, हा थेरॉटिकल पार्ट खूप चांगला समजून घेणं फार इम्पॉर्टंट असतं. म्हणजे त्या टायमिंगला जर तुम्ही तिथे विचार करायचा म्हटलं तर तुमचा पेपर कव्हर होत नाही, बरोबर, किंवा टाइम तुमचा पुरत नाही तिथं. सो तुम्हाला इथे काय करावं लागेल की अशा प्रकारे तुमचं जे वाचनाचं स्किल आहे ते खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप करावं लागेल. ठीक आहे, की मृदा ही परिसंस्थेचा पाया का आहे, कारण का मृदेतून वनस्पतींना पोषक द्रव्ये आणि पाणी यांचा पुरवठा होतो, बरोबर. वनस्पती आणि प्राणी यांच्या जीवनाचा आधार पण आहे. मानवाचं अन्न, वस्त्र हे इनडायरेक्टली कशावरती अवलंबून आहे, मृदेवरती अवलंबून आहे, बरोबर. ओके, लक्षात आलं. म्हणजे भारतासारख्या कृषी प्रधान देशामध्ये सगळ्यात महत्वाची साधन संपदा कोणती झाली, मृदाच झाली, सॉइलच झाली, बरोबर. लक्षात ठेवा, म्हणजे 45% पेक्षा जास्त लोक जर शेतीवरती अवलंबून असतील तर महत्वाची साधन संपदा कोणती झाली, मृदा ही झाली. ओके, क्लिअर. तर कोणताही सब्जेक्ट असू द्या, तुम्ही अशाच प्रकारे रीडिंग स्किल तुमचं ठेवा,
म्हणजे प्रिव्हियस सेंटेन्स आहे त्याचा पुढच्या सेंटेन्सशी काय संबंध आहे, असं जर तुम्ही वाचन ठेवलं तरच तुम्हाला राज्यसेवेच्या पेपरमध्ये 90+ जीएस पेपरमध्ये मार्क्स घेता येतील. इथे तुम्हाला एक कॉमन व्याख्या दिलेली आहे बघा. जनन खडकावरील, जनन म्हणजे जो मूळ खडक असतो ना, मूळ खडक, तर त्या मूळ खडक किंवा ज्याच्यापासून निर्मिती होते असं आपण म्हणू शकतो. तर जनन खडकावरील निरंतर प्रक्रियांच्या विकासाच्या किंवा उत्क्रांतीच्या परिपाकास मृदा असं म्हटलं जातं. बघा, निरंतर प्रक्रिया म्हटलंय, ठीक आहे. निरंतर प्रक्रियेचा विकास होतोय किंवा उत्क्रांतीचा जो परिपाक आहे त्याला काय म्हटलं जातं, मृदा असं म्हटलं जातं. ही साधी सिंपल डेफिनेशन आहे. अशा डेफिनेशन काही तुम्हाला एक्झाम मध्ये विचारत नाही, ठीक आहे. ओके, चला आता जे विद्यार्थी मराठीमध्ये कम्फर्टेबल नाही, ज्यांना इंग्लिशमध्ये कंटेंट पाहिजे, त्यांच्यासाठी पण आपण कंटेंट घेतलेला आहे. सॉइल इज द मिक्सचर ऑफ मिनरल्स, बघा पाठीमागं पण दिलं होतं, याला 1 नंबर द्या. ऑर्गॅनिक मॅटर याला 2 नंबर द्या. गॅसेस याला 3 नंबर द्या. लिक्विड्स याला 4 नंबर द्या. अँड द myriad of organisms that together support plant life, ठीक आहे. ओके, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. इट इज अ नॅचरल बॉडी दॅट एक्झिस्ट ॲज अ पार्ट ऑफ द पेडोस्फिअर अँड विच परफॉर्म्स 4 इम्पॉर्टंट फंक्शन्स. बघा, हे 4 इम्पॉर्टंट फंक्शन्स इथे प्ले करतात. इट इज अ मीडियम ऑफ प्लांट ग्रोथ, याला तुम्ही 1 नंबर देऊ शकता. इट इज अ मीन्स ऑफ वॉटर स्टोरेज, याला तुम्ही 2 नंबर देऊ शकता. सप्लाय अँड प्युरिफिकेशन, याला तुम्ही 3 नंबर देऊ शकता. इट इज अ मॉडिफायर ऑफ द ॲटमॉस्फिअर, याला तुम्ही 4 नंबर देऊ शकता. आणि हॅबिटॅट ऑफ ऑर्गॅनिझम दॅट टेक पार्ट इन डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर अँड द क्रिएशन ऑफ अ हॅबिटॅट ऑफ न्यू ऑर्गॅनिझम, ठीक आहे. आता हे जे कंटेंट आहे हे कंटेंट थोडंसं वेगळं आहे, पण इथून पण आपले क्वेश्चन बनू शकतात. इथं जे जे वर्ड्स मी तुम्हाला हायलाइट करून दिलेले आहेत त्याच्यावरती 4 कंपोनंट वरती क्वेश्चन येऊ शकतो, किंवा सॉइल हे कशाचं मिक्सचर आहे याच्यावरती पण क्वेश्चन तुम्हाला बनू शकतो. साधं सिंपल कंटेंट आहे, पण क्वेश्चन कशाही प्रकारे इथं फ्रेम होऊ शकतो हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पार्ट, याला मी IMP करते. UPSC सारख्या एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेत. सॉइल होरिझॉन्स वरती तुम्हाला क्वेश्चन आला येतो, किंवा सॉइलचे लेअर जे आहेत ना, साध्या सिंपल भाषेमध्ये लेअर म्हणा. तर हे जे लेअर आहेत ना, हे लेअर किती आहेत किंवा या लेअरला होरिझॉन्स म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. ओके, क्लिअर. आता हे लेअर आपल्याला बघायचे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला रिच ऑर्गॅनिक अप्पर लेअर, याला ह्युमस आणि टॉप सॉइल असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सब सॉइल असेल किंवा रेगोलिथ असेल, बेड रॉक असेल, ह्या ज्या कॉन्सेप्ट आहेत ना, या सगळ्या कॉन्सेप्ट शिकायच्या आहेत. आतापर्यंत तुम्हाला या सॉइल लेयर्स किंवा सॉइल ओरिजिन वरती जास्त क्वेश्चन नव्हते, पण इथून पुढे हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. ओके, रिच ऑर्गॅनिक अप्पर लेअर असेल टू अंडरलाइंग रॉकी लेयर्स म्हणतात याला. तर हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. हे सगळे लेअर आपल्याला इथे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. तर हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट IMP आहे. हायलाइट करून घ्या. रेफरन्स बुक मध्ये तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे, ठीक आहे. इथे मी तुम्हाला एक डायग्राम दाखवते. इथे बघा, प्रायमरी लेयर्स ऑफ अ सॉइल प्रोफाईल. सॉइल प्रोफाईल मध्ये तुम्हाला हे प्रायमरी लेयर्स मिळतात. इथं तुम्हाला बघून घ्या, हा पहिला लेअर, हा दुसरा लेअर, हा तिसरा, हा चौथा आणि हा 5वा, ठीक आहे. तुम्ही खालून वरती पण जाऊ शकता, वरून खालती पण जाऊ शकता, जसं तुम्हाला बघायचंय तसं तुम्ही बघू शकता, ठीक आहे. इथे तुम्हाला टॉप साइडचा मुद्दा मी अगोदर पण सांगितलेला आहे. ओके, तर आपण याचं एक्सप्लेनेशन बघूया. चला, आता इथं तुम्हाला ओ होरिझॉन दिलेला आहे. हा जो लेअर आहे हा टॉपचा लेअर आहे, लक्षात ठेवा. ऑर्गॅनिक लेअर आहे. ऑर्गॅनिक लेअर ऑफ सॉइल इज डार्क इन कलर. याचा कलर लक्षात ठेवा. डिफरन्स तुम्हाला हाच विचारला जातो. मेड अप मोस्टली ऑफ लीफ अँड ह्युमस दॅट मेक द सॉइल फर्टाईल, ठीक आहे. बघा, इथं डिकम्पोज्ड ऑर्गॅनिक मॅटर दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला कलर आणि हा जो लेअर आहे हा लेअर कशापासून बनतो ते लक्षात ठेवावं लागेल. याच्यामध्ये आपण हा लेअर बघूया डायग्राम मध्ये. इथं तुम्हाला डायग्राम मध्ये हा लेअर दिलेला आहे. बघा, हा जो लेअर आहे ना, हा वरचा लेअर लक्षात ठेवा, ठीक आहे. हा लेअर जो आहे हा लेअर आपण बघत आहोत.
हा कशापासून बनतो, कलर कसा आहे, डार्क कलर आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर पुढचा लेअर तुम्ही बघा, ए लेअर जो आहे, इथे बघा, द लेअर कॉल्ड टॉप सॉइल. कोणत्या होरिझोनला किंवा कोणत्या लेअरला टॉप सॉइल म्हणतात, ए लेअरला टॉप सॉइल असं म्हटलं जातं. सीड्स जर्मिनेट अँड प्लांट रूट्स ग्रो. कोणत्या लेअर मध्ये सीड्स जर्मिनेट होतात आणि जे रूटची वाढ आहे ती होते ते तुम्हाला माहित पाहिजे, ते ए होरिझोन मध्ये होते. इट इज द मेड अप ऑफ ह्युमस मिक्स्ड विथ मिनरल पार्टिकल्स. बघा इथे नवीन काय आलं, इथे तुम्हाला नवीन मिनरल्स पार्टिकल दिसतात, इथे मिनरल्स पार्टिकल दिसत नाही. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, मिनरल पार्टिकल. ठीक आहे, हा जो लेअर आहे सॉफ्ट असतो, लक्षात घ्या, आणि पोरस लेअर आहे. इट इज अ शेल्टर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम साठी हे शेल्टर आहे, लाईक वॉर्म्स असतील. आता हे तुम्हाला स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये सुद्धा मिळून जाईल हे जे कंटेंट आहे, पण ह्या लेअर मध्ये हे मिळतं, हे तुम्हाला इथं समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बी ओरिजिन आहे किंवा बी लेअर आहे, याला सबसॉइल म्हटलं जातं. बघा कोणत्या लेअरला सबसॉइल म्हटलं जातं, कोणत्या लेअरला टॉप सॉइल म्हटलं जातं, हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. इट कंटेन्स क्ले अँड मिनरल डिपॉझिट. बघा इथे तुम्हाला नवीन मुद्दा कोणता मिळाला, क्लेचा मिळाला. ठीक आहे, लाईक आयर्न असेल, अल्युमिनियम ऑक्साईड आहे किंवा कॅल्शियम कार्बोनेट आहे. हे तुम्हाला आयोगाकडून विचारलं जाऊ शकतं. दॅट इट रिसिव्ह फ्रॉम लेअर अबो इट व्हेन मिनरलाइज्ड वॉटर ड्रिप्स फ्रॉम द सॉइल अबो. ठीक आहे, दिस लेअर इज हार्ड अँड कॉम्पॅक्ट. तर कोणता लेअर हार्ड आणि कॉम्पॅक्ट असतो, तर हा जो बी लेअर आहे, हा बी लेअर हार्ड आणि कॉम्पॅक्ट असतो, लक्षात ठेवा. रूट्स ऑफ बिगर प्लांट्स एक्सटेंड टिल दिस लेअर. तर या लेअर पर्यंत एक्सटेंड होतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर किती लेअर झाले, आपण इथं 3 लेअर अभ्यासलेले आहेत. तिन्ही लेअर मी तुम्हाला इथं डायग्राम मध्ये दाखवते. इथं बघा, इथं तुम्हाला टॉप सॉइल दिलेला आहे, इथं तुम्हाला सब सॉइल दिलेला आहे. हे 3 लेअर आपण बघितलेले आहेत, इथपर्यंत बघितलेले आहेत, इथपर्यंतच रूट येतात असं तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, ओके. डायग्राम व्यवस्थित बघून घ्या. सी आणि आर हे 2 लेअर आपले बघायचे बाकी आहेत, तेही आपण बघूया. बघा सी ओरिजिन काय आहे, इथं सुद्धा तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. बघा अल्सो कॉल्ड रेगोलिथ. जोड्या लावामध्ये हे विचारलं जाऊ शकतं. बघा आता जे मी तुम्हाला सांगितले की नाही, ओ ए त्याच्यानंतर सी, कशाला रेगोलिथ म्हटलं जातं, कशाला टॉप सॉइल म्हटलं जातं, हे तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. इट कन्सिस्ट ऑफ स्लाइटली ब्रोकन अप बेड रॉक. ठीक आहे, हेही लक्षात ठेवा. प्लांट रूट्स डू नॉट. बघा इथं प्लांट रूट्स येतात का, नाही येत, लक्षात ठेवा. व्हेरी लिटल ऑर्गॅनिक मटेरियल इज फाउंड इन दिस लेअर. म्हणजे या लेअर मध्ये, सी ओरिझोन मध्ये किंवा सी लेअर मध्ये तुम्हाला जास्त ऑर्गॅनिक मटेरियल मिळत नाही, जसं तुम्हाला पाठीमागच्या लेअर मध्ये मिळत होतं. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आर ओरिजिन आहे, याला आपण बेडरॉक म्हणतो. तर याच्याबद्दल तुम्हाला जास्त काही माहिती विचारली जात नाही, कारण हा हार्ड भाग असतो, लक्षात घ्या. तर हे आहेत 4 ते 5 लेयर्स. याच्यावरती तुम्हाला 100% आयोगाकडून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आतापर्यंत विचारले नाहीत, इथून पुढे तुम्हाला क्वेश्चन थोडेसे विचारले जाऊ शकतात. आणि हे जे कंटेंट आहे, हे कंटेंट शॉर्ट मध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्स असेल, जोड्या लावा असेल, याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. म्हणजे 4 लाइनरच क्वेश्चन विचारतील असं नाही, जोड्या लावामध्ये सुद्धा हे कंटेंट डेफिनेटली आयोगाकडून विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके. चला बघा, आता इथं तुम्हाला ए सॉइल होरिझन्स मेकअप ऑफ डिस्टिंक्ट लेअर ऑफ सॉइल दिलेला आहे. द सॉइल प्रोफाइल इज वर्टिकल सेक्शन ऑफ द सॉइल. हे सगळं तुम्हाला जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे ना, पाठीमागचे जे लेअर आहेत त्याच्याबद्दलच थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. जास्त काही तुम्ही याच्यामध्ये डीप मध्ये जाऊ नका, जिथपर्यंत क्वेश्चन विचारतात तिथपर्यंत आपण बघितलेलं आहे. याच्यानंतर तुम्हाला मृदेची वैशिष्ट्ये विचारली जातात. साधी सोपी आहेत, लक्षात ठेवा. कॅरेक्टरिस्टिक ऑफ सॉइल. मृदेची वैशिष्ट्ये काय आहेत बघा. मृदेचा थर आत्ताच आपण बघितलं, विविध प्रकारच्या परिसंस्थांना आदर्श पर्यावरणीय परिस्थिती आणि अधिवास प्राप्त करून देतो. ठीक आहे, सिंपल सेंटेन्स आहे. मृदेचा थर जो आहे, विविध प्रकारच्या परिसंस्था आणि पर्यावरणीय परिस्थिती व अधिवास यांना काय करतो, अधिवास प्राप्त करून देतो. ठीक आहे. मूळ खडकांवरती विदारणाची क्रिया होऊन मूलद्रव्यांची निर्मिती होते आणि ही जी मूलद्रव्ये आहेत ना, ही मूलद्रव्ये वनस्पती आणि प्राणी यांना पोषक द्रव्ये म्हणून उपलब्ध होतात. जर सॉइलच नसती तर ही पोषक द्रव्ये
उपलब्ध झाली असते का वनस्पती आणि प्राणी यांना? नाही, लक्षात ठेवा. तर हे एक मेन कॅरेक्टरिस्टिक आहे सॉइलचं. मृदेमध्ये जल धरून ठेवण्याची क्षमता असते, बरोबर. मग याच्यामुळे काय होतं? याच्यामुळे मृदेमधून वनस्पतींना पाण्याचा पुरवठा होतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. चौथं कॅरेक्टरिस्टिक बघा, मृदेमध्ये विविध प्रकारची असेंद्रिय द्रव्ये असतात. आता याचा फायदा काय होतो? तर त्याच्यामध्ये विविध प्रकारची खनिजे असतील किंवा रासायनिक द्रव्ये असतील त्यांचा समावेश होतो. मग ही खनिजे किंवा रासायनिक द्रव्ये पाण्याद्वारे कुणाला प्राप्त होतात? वनस्पतींना प्राप्त होतात आणि त्याचा फायदा काय होतो? वनस्पतींची वाढ खूप चांगली होते, बरोबर. हे मृदेचं चौथं कॅरेक्टरिस्टिक. पाचवं कॅरेक्टरिस्टिक बघा, फक्त असेंद्रिय द्रव्ये आढळतात का? नाही, सेंद्रिय द्रव्ये पण आढळतात. मग याचा पण काय फायदा होतो का? फायदा होतो. बघा, वनस्पती आणि प्राणी यांचे मृत अवशेष जे आहेत ना, तर हे मृत अवशेष विघटकांद्वारे काय केले जातात? कुजविले जातात आणि त्यालाच काय म्हटलं जातं? ह्युमस म्हटलं जातं. आपण काय करतो? प्रत्येक वेळेस फक्त ह्युमस ह्युमस असं वाचतो, पण नक्की ह्युमस काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. तर मृदेमध्ये फक्त असेंद्रिय नाही तर सेंद्रिय द्रव्ये पण आढळतात आणि वनस्पती व प्राणी यांचे मृत अवशेष काय केले जातात? विघटकांद्वारे कुजवले जातात. त्याला ह्युमस म्हटलं जातं. ह्युमस मध्ये वनस्पतींच्या वाढीस पोषक द्रव्ये असतात. लक्षात घ्या, या ह्युमसला एवढं इम्पॉर्टन्स का आहे? कारण का या ह्युमस मध्ये वनस्पतींच्या वाढीसाठी पोषक द्रव्ये असतात. त्याच्यामुळे वनस्पतींची वाढ कशी होते? उत्तम होते. आणि याद्वारे वनस्पतींना मुख्यत्वे, लक्षात घ्या, ह्युमसद्वारे वनस्पतींना मुख्यत्वे नायट्रोजनचा पुरवठा होतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथं तुम्ही IMP करू शकता. ठीक आहे, ओके. ह्युमस बद्दल एवढी छान साध्या सोप्या भाषेमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठंच नाही मिळणार, म्हणून तुम्हाला रेफरन्स बुक वापरण्याचा सल्ला दिला जातो. मृदा कशी असते? सच्छिद्र असते, बरोबर. त्याच्यामुळे काय होतं? मृदेमध्ये हवा खेळती राहते. मृदेतील सूक्ष्म कीटकांना आणि वनस्पतींच्या मुळांना हवेचा पुरवठा होतो. लक्षात घ्या, मृदा सच्छिद्र असल्यामुळे. मृदेचा थर विविध प्रकारची द्रव्य आणि ऊर्जा यांचं वहन करतो किंवा वहनाचं माध्यम आहे. आणि जैवचक्रांच्या पोषण मूल्यांसाठी हे मृदेचे थर जे असतात ना, हे थर अतिशय इम्पॉर्टंट असतात. हे तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. तर हे मृदेचे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत ना, याच्यावरून खूप चांगले क्वेश्चन तुम्हाला बनवू शकतात, फक्त समजून घ्या. त्याच्यानंतर आहे टाइप्स ऑफ सॉइल. आता आपण हे जे टाइप आहेत ना सॉइलचे, आपल्या भारतातील टाइप बघणार आहोत. कोणकोणते टाइप आहेत बघून घ्या. आपला देश शेतीप्रधान आहे. नवीन काही नाही, सगळ्यांनाच माहित आहे शेतीप्रधान आहे. किंवा मग शेतीप्रधान म्हटलं तर शेतीसाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता? की जमीन कशी आहे, बरोबर. मृदा कशी आहे. तर मृदा अतिशय महत्वाची साधन संपत्ती आहे. पाठीमागं पण आपण बघितलं, जर मृदा चांगली असेल तर मृदेमध्ये पिके चांगली येणार, पिके चांगली असतील तर उत्पादन चांगलं येणार, बरोबर. म्हणजे मृदेची गुणवत्ता हा घटक पिकांच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचा आहे का? डेफिनेटली महत्वाचा आहे, बरोबर. मृदेमध्ये खनिज द्रव्ये, पाणी, जैविक घटक, हवा हे सगळे सामावलेले असतात. मग त्याच्यानुसार आपण काय करतो? मृदेचं स्वरूप कसं आहे? मृदा सुपीक आहे का नापीक आहे? उत्पादकता, मृदेचा पोत आहे, हे सगळं आपण त्याच्यावरून ठरवतो. कशावरून? त्या मृदेमध्ये खनिज द्रव्ये कोणती आहेत, पाणी आहे का, जैविक घटक आहे का, याच्यावरून. ठीक आहे, बरोबर. आपला देश क्षेत्रफळाने मोठा देश आहे. भारतामध्ये भूरचना असेल, खडकाचं प्रमाण, हवामान, सगळीकडे विविधता आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे पूर्ण भारतामध्ये तुम्हाला एकाच प्रकारची मृदा दिसते का? नाही दिसत, बरोबर. कारण का? क्षेत्रफळ मोठं आहे, भूरचना वेगळी आहे, खडकाचे प्रकार. खडकाचा प्रकार म्हणजे जो जनन खडक आहे ना, तो सगळीकडे वेगवेगळा मिळणार. मग जर जनन खडक तुम्हाला वेगळा मिळत असेल तर डेफिनेटली तुम्हाला मृदा पण तिथं वेगळीच दिसून येणार. ठीक आहे, ओके. म्हणून मृदेच्या प्रकारामध्ये पण तुम्हाला इथं काय दिसतं? डिफरन्स दिसून येतो. ठीक आहे, ओके. तर इथं तुम्हाला ICAR म्हणजे भारतीय अनुसंधान कृषी संशोधन यांनी किंवा या संस्थेनं मृदेचे किती प्रकारामध्ये वर्गीकरण केले? 8 प्रकारामध्ये. तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळं वर्गीकरण मिळून जाईल, पण ICARचं वर्गीकरण किती प्रकारामध्ये आहे? 8 प्रकारामध्ये आहे. हे तुम्ही अजिबात विसरू नका. याच्यामध्ये मग पहिला प्रकार आहे गाळाची मृदा, दुसरा प्रकार आहे रेगूर मृदा, यालाच काळी कापसाची मृदा म्हटलं जातं. तिसरा प्रकार आहे तांबडी मृदा, चौथा आहे जांभी मृदा. आयोग काय करतात? जांभी मृदा न देता लॅटराइट मृदा देता आणि आपण इथं कन्फ्युज होतो की अरे ही लॅटराइट मृदा कोणती आहे? अल्युवियल सॉइल असेल, लॅटराइट सॉइल असेल, फक्त अल्टरनेट नावं आयोगाकडून यूज केली जातात. वनव्याप्त प्रदेशातील मृदा, शुष्क व वालुकामय मृदा, क्षारयुक्त व अल्कली मृदा, पीठयुक्त व सेंद्रिय मृदा. तर हे 8 प्रकार जे आहेत ना, हे 8 प्रकार आपल्याला
व्यवस्थित शिकायचे आहे, जेणेकरून याच्यावरती कितीही डिफिकल्ट क्वेश्चन येऊ द्या, क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह झाला पाहिजे. ठीक आहे, ओके. चला एक एक प्रकार आपण बघूया. त्याच्या आधी तुम्हाला मेजर सॉइल टाइप्स इन इंडिया मॅप दिलेला आहे बघा. आता काय होतं माहिती का, हे 8 प्रकार मी तुम्हाला शिकवले बरोबर, पण तुम्हाला इथं आयोगाचा प्रश्न असतो, हवाला पाठ तुम्हाला देतील एक्झाम मध्ये, मॅप देतील असा भारताचा, हवाला पाठ तुम्हाला हायलाइट करून देतील. ही मृदा किंवा इथं कोणती मृदा मिळते असं विचारतील. ही आहे तराई सॉइल. ठीक आहे, ओके. इथं तुम्हाला ॲल्युव्हियल सॉइल दिसत आहे, इथं तुम्हाला रेड सॉइल दिसत आहे, इथं तुम्हाला मिक्स्ड रेड आणि ब्लॅक दिसत आहे, इथं तुम्हाला डीप ब्लॅक आहे, इथं तुम्हाला डेझर्ट आणि ॲरिड सॉइल आहे, मीडियम ब्लॅक आहे, फॉरेस्ट माउंटेन तर विचारत नाही, सोपी असते. त्याच्यानंतर तुम्हाला डेल्टाइक ॲल्युव्हियल सॉइल विचारतील, साधं सोपं असतं, थोडंसं फिरून विचारतात. इथे तुम्हाला सलाईन आणि अल्कलाईन सॉइल देतील, पेटी आणि मार्शी सॉइल देतील, लॅटराइट आणि इथं तुम्हाला अशा प्रकारची सॉइलचे ऑप्शन दिले जाऊ शकतात, किंवा कोस्टल ॲल्युव्हियल सॉइल असेल. आता इथं तुम्हाला ऑप्शन मध्ये फक्त ॲल्युव्हियल सॉइल पण असू शकतं, डेल्टाइक ॲल्युव्हियल सॉइल पण असू शकतं, कोस्टल पण असू शकतं. मग जेव्हा तुम्ही हा एरिया बघताना तुमच्या पटकन लक्षात आलं पाहिजे की हा कोस्टचा एरिया आहे, सो इथं कोस्टल सॉइल मिळते. ठीक आहे, म्हणजे जेवढं शिकवलं जातं त्याच्यावरून तुम्ही पुढे लॉजिक डेव्हलप करू शकता. पण आपल्या मॅपच्या बुकमध्ये किंवा आपल्या रेफरन्स बुकमध्ये हे सगळं कंटेंट तुम्हाला मिळून जाईल. तर मॅप रिडिंग तुमचं चांगलं असलं पाहिजे. पहिला टाईप आपण इथं बघूया, गाळाची मृदा. बघा इमेज पण दाखवलेली आहे तुम्हाला इथं गाळाच्या मृदेची. तर नदी खोरे जे असतात ना, नदी खोऱ्यांमध्ये ज्या नद्यांनी वाहून आणलेला गाळ असतो, या गाळाच्या संचयनामुळे काय होतं, ज्या मृदेची निर्मिती होते त्याला म्हटलं जातं गाळाची मृदा. ठीक आहे, ओके. किनारपट्टीवर लाटांच्या कार्यामुळे सुद्धा मृदेची निर्मिती होते, किनारपट्टीवर पण होते, लक्षात घ्या. नद्या ज्या प्रदेशातून वाहतात त्या प्रदेशातून त्या झीज करतात बरोबर, झीज करून जो गाळ त्या वाहून आणतात त्याच्यामध्ये वाळू असेल, चिकन माती असेल, सेंद्रिय पदार्थ असतात बरोबर. लक्षात ठेवा, इथं क्वेश्चन बनतो, वाळू, चिकन माती, सेंद्रिय पदार्थ असतात. गाळाच्या मृदेमध्ये कॅल्शियम कार्बोनेट आणि पोटॅशचं प्रमाण अधिक असतं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हेच मुद्दे तुम्हाला परीक्षेत दिसतात. ठीक आहे, की कोणत्या मृदेमध्ये, किंवा सेंटेन्स असतं की गाळाच्या मृदेमध्ये कॅल्शियम कार्बोनेट आणि पोटॅशचे प्रमाण अधिक असतं, किंवा उलट देतील, नायट्रोजनचं प्रमाण अधिक असतं, पोटॅशचं प्रमाण कमी असतं. पण नायट्रोजनचं प्रमाण कमी असतं, पोटॅशचं प्रमाण जास्त असतं, लक्षात ठेवा. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये पंजाब पासून ते आसाम राज्यापर्यंत ही मृदा आढळते. स्पेशली राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला हाच भाग विचारला जातो, महाराष्ट्राचा भाग थोडा कमी विचारला जातो. ठीक आहे, तर ही जी मृदा आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात पंजाब पासून आसाम राज्यापर्यंत ही मृदा आढळते. गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, सतलज नदीच्या खोऱ्यामध्ये विस्तृत प्रमाणात आढळते. दक्षिणेस पठारावर नर्मदा व तापी नदी खोरे, महानदी खोरे, गोदावरी, कृष्णा, कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशात सुद्धा तुम्हाला गाळाची मृदा आढळते. जवळजवळ 304 मुद्दे आहेत, हे 4 मुद्दे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ओके. हे झालं तुमचं मॉडरेट लेवलचं कंटेंट. ओके, आता आयोगाला वाटलं की डिफिकल्ट क्वेश्चन बनवावा गाळाच्या मृदेवरती, तर आयोग काय देईल, गाळाच्या मृदेने भारतातील किती टक्के भूक्षेत्र व्यापलं आहे बरोबर, 45.6%, लक्षात ठेवा बरोबर. किंवा किती लक्ष चौरस किमी, 35 लक्ष चौरस किमी क्षेत्र व्यापलेलं आहे. या मैदानातील गाळाच्या मृदेचे संचयनानुसार 2 प्रकार पडतात. बघा एवढं डिटेल तुम्हाला कुठेच मिळणार नाही जेवढं पुस्तकामध्ये आहे. तर या मैदानातील गाळाच्या मृदेचे संचयनानुसार म्हटलेलं आहे. कसं संचयन होत आहे त्याच्यानुसार 2 प्रकार. हा जो भाग आहे हा भाग तुम्हाला मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचं एखादं सेंटेन्स बनवू शकतो, किती टक्के, किती क्षेत्रफळ. ओके, आता इथं संचयनानुसार 2 प्रकार कोणते बघा, जुनी गाळाची मृदा किंवा भांगर मृदा. खादर, भाबर, भांगर याच्यावरती अगोदर पण क्वेश्चन विचारलेले आहेत. तर जुनी गाळाची मृदा किंवा भांगर मृदा, आणि पुढचा जो टाईप आहे तो पण मी तुम्हाला सांगते इथं, नवीन गाळाची मृदा, खादर मृदा. ठीक आहे, ओके, लक्षात राहील तुमच्या. चला बघा, तर जुनी गाळाची मृदा जी आहे, भांगर मृदा, याच्यामध्ये तुम्हाला पंजाब हरियाणा मैदानी प्रदेश, लक्षात ठेवा कोणता भाग येतो इथं, पंजाब हरियाणा मैदानी प्रदेश. तर इथं तुम्हाला
मैदानाच्या उंच भागामध्ये नद्यांच्या पात्रापासून दूर म्हटले बघा. फॉर एक्झाम्पल हे आहे नदीचं पात्र, ठीक आहे. या पात्रापासून दूर म्हटलेलं आहे तुम्हाला. त्यांनी बनवलेल्या पायऱ्यांच्या प्रदेशामध्ये ही जुनी गाळाची मृदा आढळते बघा. लक्षात काय ठेवायचंय, दूरवरती पात्रापासून दूर तुम्हाला भांगर मृदा किंवा जुनी गाळाची मृदा. फॉर एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला इथं डायग्राम काढून दाखवते. एकच मिनिट थांबा बघा. हा आहे पर्वत प्रदेश, बरोबर. हा आहे पर्वत प्रदेश, ठीक आहे. आणि इथून आपण कन्सिडर करूया की एक नदी वाहते, ठीक आहे. इथं आपण कन्सिडर करूया की इथून एक नदी वाहते. ओके. आता ही नदी जिथून वाहते तिथून गाळ वगैरे सोबत आणत असते, बरोबर. मग काय होतं, इथं जो गाळ साठतो ना एवढ्या पोर्शन मध्ये, इथं जो गाळ साठतो ना ह्या पोर्शन मध्ये, हा सगळा नवा गाळ असतो, बरोबर. म्हणजे नदीच्या काठाला लागूनच जो गाळ साठतो तो नवीन गाळ असतो, ठीक आहे. त्याच्या आधी जो काही गाळ साठलेला असतो ना, मी थोडा वेगळा कलर घेते, इथं जो गाळ साठलेला असतो ना हा जुना गाळ असतो. म्हणजे नवीन गाळ काय करतो, नवीन गाळ या जुन्या गाळाला पाठीमागे सरकावतो, बरोबर. मग हा जो जुना गाळ आहे ना, हा जुना गाळ, या जुन्या गाळाला काय म्हटलं जातं, भांगर म्हटलं जातं, ठीक आहे. म्हणजे ही जी मृदा तुम्हाला दिसते ही भांगर मृदा इथं जी दिसते, ठीक आहे. आणि ही जी मृदा आहे ही नवीन मृदा आहे, त्याला खादर असं म्हटलं जातं. लक्षात आलं, क्लिअर. आणि इथं तुम्हाला तराईचा प्रदेश वगैरे मिळून जातो. तर अशा प्रकारे साधा सिंपल भाग आहे. फक्त नवीन भाग जो आहे तो जुन्या भागाला काय करत असतो, पाठीमागे सरकवत असतो. लक्षात आलं. चला बघा, इथं बघा, हा जो जुना भाग आहे किंवा जी भांगर मृदा आहे, इथपर्यंत पुराचं पाणी पोचतं का नाही, कारण पुराच्या पाण्याला अगोदर नव्या गाळाला फेस करावं लागतं, बरोबर. तर या प्रदेशामध्ये मग नवीन गाळाचं संचयन होईल का, नाही होणार. लक्षात घ्या, गंगा नदी आणि तिच्या उपनद्या, आता गंगा नदी आणि तिच्या ज्या उपनद्या आहेत, या उपनद्यांवरच्या टप्प्यामध्ये उत्तराखंड असेल, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये तुम्हाला भांगर मृदा आढळते. भांगर मृदा तुम्हाला कुठं आढळते, भांगर मृदा तुम्हाला उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आढळते. लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचं, जी जुनी गाळाची मृदा आहे पंजाब हरियाणा मैदानी प्रदेशामध्ये आपण बघतोय, याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण अधिक असतं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. पण गाळाचीच मृदा आहे, लक्षात घ्या. गाळाच्या मृदेमध्ये आपण काय बघितलं होतं, पोटॅशचं प्रमाण जास्त असतं. पण इथं जी जुनी मृदा आहे ना, इथं पोटॅशची कमतरता तुम्हाला दिसून येते. कन्फ्युजन तुमचं इथंच राहणार आहे, लक्षात घ्या. जसं आपण वरती, आता तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही तर इथं सांगितलं की पोटॅशचं प्रमाण जास्त असतं, बरोबर. पण ही नदी गाळाची मृदा आहे, बरोबर. पण इथं तुम्हाला भांगर म्हणतोय आपण, जुन्या गाळाची मृदा म्हणतोय, तर इथं कॅल्शियम कार्बोनेट मिळतं पण पोटॅश मिळत नाही. आणि ही जी मृदा आहे भांगर मृदा, कोणत्या पिकासाठी, तांदळासाठी योग्य असते. आसामच्या दरीमध्ये मात्र या मृदेमध्ये चहा, फळे आणि भाजीपाल्याची सुद्धा लागवड केली जाते. पण क्वेश्चन बनतो या पॉइंट वरती, ठीक आहे. ओके. तर आपण गाळाच्या मृदेचाच हा टाईप बघत आहोत, जुनी गाळाची मृदा किंवा भांगर मृदा. नेक्स्ट आपण पुढचा पार्ट बघूया. इथं तुम्हाला ॲल्युव्हियल सॉइल, खादर आणि भागर हे दोन्ही दिलेलं आहे. इमेज बघून घ्या. पुढचा पार्ट आहे आपला नवीन गाळाची मृदा किंवा खादर मृदा. बघा, इथं तुम्हाला नदीच्या दोन्ही तीरावर दरवर्षी, मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवली होती, बरोबर, गाळाचं संचयन होतं. जो नवीन गाळ आहे त्याला आपण काय म्हणतो, खादर असं म्हणतो, ठीक आहे. याच्यामध्ये सूक्ष्म वाळूचे कण नवीन आहे, वाळूचे कण तर असणारच, वनस्पतींचे कुजलेले अवशेष असतात. या मृदेमध्ये खनिज द्रव्ये असतात. सो ही मृदा पिकांसाठी कशी असते, उपयुक्त असते. आणि ही नवीन मृदा जी आहे ना, ही हलकी असते, त्याच्यामुळे याची मशागत करणं सोपं असतं, हार्ड जात नाही. याच्यामध्ये त्याच्यामध्ये पोटॅश नव्हतं, इथं पोटॅश आहे. चुना, फॉस्फरिक ऍसिडचं प्रमाण अधिक असतं. नायट्रोजन आणि ह्युमसचं प्रमाण कमी असतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे ओव्हरऑल तुमच्या काय लक्षात आलं की गाळाच्या मृदेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी असतं, हे कन्क्लुजन तुम्ही काढलं, ठीक आहे. या मृदेमध्ये कोणकोणती पिकं येतात, तृणधान्य, कडधान्य, ऊस, भाजीपाला, मका, बाजरी, ज्वारी, तांदूळ, ताग, कापूस यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते, ठीक आहे. ओके, लक्षात राहील. चला,
त्याच्यानंतर आहे दुसरा टाईप रेगूर मृदा. याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन आलेत आणि रिपीट पण होतात क्वेश्चन. तर रेगूर मृदा किंवा काळी कापसाची मृदा स्पेसिफिक म्हटलं तर दख्खनच्या पठारावर तुम्हाला व्यापक प्रमाणात दिसते. सगळीकडे दिसते पण व्यापक प्रमाण कुठं? दख्खनच्या पठारावरती. ठीक आहे. भारतामध्ये दख्खनच्या पठारावरील बेसॉल्ट आणि ग्रॅनाइट खडकांची झीज होऊन, याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलाय. ही मृदा निर्माण होते, कशी असते? काळी असते, कापसाच्या पिकासाठी सुयोग्य असते. याला काळी कापसाची मृदा असंही म्हणतात. या मृदेमध्ये लोह, मॅंगनीज, पोटॅश, कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम, चुनखडी, ॲल्युमिनियम, ह्युमसचं प्रमाण अधिक असतं. लक्षात ठेवा. गाळाच्या मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण असतं का? नसतं. गाळाच्या मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण नसतं, पण तुम्हाला रेगूर मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण दिसून येईल. ठीक आहे. इथं ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता कशी असते? जास्त असते. उन्हाळ्यात जमिनीस भेगा पडून हवा खेळती राहते. अधिक उंचीच्या प्रदेशात ही मृदा कशी असते? उथळ असते, पण तिथं सुपीकता तुम्हाला कमी आढळते. आणि सखल भागामध्ये मात्र खोली अधिक आणि सुपीकता जास्त असते. ठीक आहे. आणि काळ्या मृदेने दख्खनचा 5.46 लक्ष चौरस किमी म्हणजे जवळजवळ 16.6% क्षेत्र तुम्हाला दख्खनच्या पठारावरती, म्हणून तर आपण म्हणतो की व्यापक प्रमाणामध्ये दख्खन पठारावरती. ठीक आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला स्टेट विचारले तर महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू. म्हणजे दख्खन पठारावरती जे दख्खन पठाराचा जो भाग आहे फक्त महाराष्ट्रापुरता आहे का? नाही. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू सगळा भाग येतो. इथे तुम्हाला इमेज दाखवलेली आहे, व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. राजस्थान राज्यामध्ये सुद्धा मृदा ही मिळते. इथं तुम्हाला कापूस, तेलबिया, तृणधान्य, ज्वारी, बाजरी, ऊस, तंबाखू, भाजीपाला हे सगळे मिळून येतात. इथं मात्र तुम्हाला कोरडवाहू शेतीसाठी ही मृदा आदर्श समजली जाते. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे तांबडी मृदा. लक्षात घ्या. तांबडी मृदा. तांबड्या मृदेची पण इमेज तुम्हाला इथं दिलेली आहे. स्फटिक रूप व रूपांतरित खडकाच्या विदारणापासून. बघा, प्राचीन स्फटिक रूप व रूपांतरित खडकाच्या विदारणापासून निर्मिती होते. इथं आयर्न पेरॉक्साईडचं प्रमाण जास्त असतं. स्पेसिफिक मुद्दा आहे, विचारला जाऊ शकतो. तांबडा कलर का प्राप्त होतो? कारण आयर्न पेरॉक्साईडच्या प्रमाणामुळे. ठीक आहे. इथं तुम्हाला चुनखडी, कार्बोनेट, ह्युमस, पोटॅश यांचं प्रमाण अल्प मिळतं. लक्षात ठेवा. हाच डिफरन्स लक्षात ठेवा. पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होतो का? होतो. त्याच्यामुळं पाणी आणि खतांचा योग्य पुरवठा जर केला तर तुम्ही या तांबड्या मृदेमधून विविध पिके घेऊ शकता. भारताचे सुमारे 3.5 लक्ष म्हणजे 10.6%. जितकं क्षेत्र व्यापलेलं आहे की नाही, फॉर एक्झाम्पल गाळाची मृदा आहे, बरोबर, तांबडी मृदा आहे, रेगूर मृदा आहे. एका बाजूला मृदेंची नावं देतील, एका बाजूला व्यापलेलं क्षेत्र पर्सेंटेज मध्ये देतील, जोड्या लावा. ठीक आहे. लक्षात ठेवा. म्हणजे काय थोडक्यात काय माहिती का? कंपॅरिझन करायला शिका तुम्ही. कर्नाटक, तामिळनाडू, कर्नाटक पठार, आंध्र प्रदेश, पण आंध्रचा ईशान्य भाग, महाराष्ट्राचा आग्नेय भाग, ओरिसा, बिहार, झारखंड, राजस्थानमधील अरवली टेकड्या, पूर्वेकडील खासी, जयंतिया, नागा टेकड्या, बंगालमधील मेदिनापूर असेल, बांकुरा असेल, युपी असेल, इथं तुम्हाला ही मृदा दिसून येते. आणि मुख्य म्हणजे या मृदेमध्ये तंबाखू, भात, नाचणी, भुईमूग, रताळी, बटाटे यांचं उत्पादन चांगलं घेतलं जातं. ठीक आहे. ओके, क्लिअर. अशा प्रकारे डिटेल मध्ये तुम्ही जर रेफरन्स बुक वाचले तर तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतात. तर हा होता आपला पार्ट फर्स्ट, भारतातील मृदा. पार्ट सेकंड पण आपला लवकरच येईल. जेवढे विद्यार्थी लेक्चर बघतात कमेंट करायला विसरू नका. कंटेंट खूप चांगला आहे. रेफरन्स बुक घ्यायला विसरू नका. रेफरन्स बुक घेताना जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल किंवा काही शंका असतील तर तुम्ही डायरेक्ट कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. गुड डे, टेक केअर.